न्यूज। सुंदर शाळा उपक्रमातून भौतिक सुविधांसह शाळांमध्ये गुणात्मक बदल। पालकमंत्री संजय राठोड। पालकमंत्र्यांच्या हस्ते शाळांना बक्षीस वितरण। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम सुरू करण्यात आला। शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण होण्यासोबतच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि त्यांच्यात गुणात्मक बदल घडवण्यासाठी हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं। पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत शाळांना बक्षीस वितरण करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे यांच्यासह पुरस्कार प्राप्त तालुक्यातील शाळांचे गट शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, खाजगी शाळा व्यवस्थापन संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील शाळांनी चांगले काम केले आहे। या उपक्रमामुळे आदर्श शैक्षणिक वातावरण निर्माण होत आहे। शाळांना भौतिक सुविधा तर उपलब्ध होत आहेतच, शिवाय गुणात्मक बदल यातून दिसतो आहे। शाळा केवळ शिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत, तर विद्यार्थ्यांना सर्वार्थाने घडवणारे ज्ञानाचे केंद्र आहे। त्यामुळेच खनिज विकास निधीतून जिल्ह्यातील शाळा मॉडेल केल्या जात असल्याचे पालकमंत्री पुढे बोलताना म्हणाले। शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी भविष्याची भावी पिढी आहे। या पिढीच्या व्यक्तिमत्व विकासासोबतच त्यांच्यात नैतिक मूल्यांची जोपासना होणे देखील आवश्यक आहे। जिल्ह्यातील शाळांना आवश्यकता असल्यास डेस्क बेंच उपलब्ध करून देऊ। शैक्षणिक सुविधांसाठी जिल्हा परिषदेकडून येणाऱ्या प्रस्तावांना आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ। त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता येणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले। मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, प्राचार्य प्रशांत गावंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमाअंतर्गत उत्कृष्ट शाळांना पुरस्कार देण्यात आले। त्यात सन 2023-24 या वर्षातील स्थानिक स्वराज्य संस्था शाळा गटात प्रथम उच्च प्राथमिक शाळा नागापूर तालुका उमरखेड, द्वितीय उच्च प्राथमिक शाळा मनपूर तालुका यवतमाळ, तृतीय प्राथमिक शाळा चालबर्डी तालुका पांढरकवडा व उच्च प्राथमिक शाळा मजरा तालुका मारेगाव यांना देण्यात आला। खाजगी व्यवस्थापन शाळा गटात प्रथम माणिकराव पांडे पाटील विद्यालय फाळेगाव तालुका बाभुळगाव, द्वितीय मोहनाबाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दिग्रस, तृतीय लखाजी महाराज हायस्कूल झाडगाव तालुका राळेगाव यांना देण्यात आला। सन 2024-25 या वर्षातील स्थानिक स्वराज्य संस्था शाळा गटात प्रथम प्राथमिक शाळा सुकडी तालुका कळंब, द्वितीय उच्च प्राथमिक उर्दू शाळा मालखेड बुद्रुक तालुका नेर, तृतीय उच्च प्राथमिक शाळा पिंपळापूर तालुका राळेगावचा समावेश आहे। खाजगी व्यवस्थापन शाळा गटात प्रथम महात्मा फुले विद्यालय उमरखेड, द्वितीय मातोश्री हायस्कूल महागाव, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस उटुंबू इंग्रजी शाळा जाम यवतमाळ यांना देण्यात आला। कार्यक्रमाचे संचालन कैलास राऊत यांनी केलं। यावेळी पुरस्कार प्राप्त शाळांसह जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.